नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या दत्ताचोली माहिती या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आपण पाहतो की काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्यामध्ये महत्त्वाचा निर्णय घेतला आला की अतिवृष्टीचं जे अनुदान वाटप आहे त्यासाठी ई-केवायसीची अट ही शिथिल करण्यात आलेली आहे. आता ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांचे ओळखपत्र आहेत आणि त्या ओळखपत्राला जे आधार कार्ड दिलेले आहे त्याचे संलग्न असलेल्या बँक पासबुकवरती किंवा अकाउंटवरती डीबीटीच्या मार्फत ही मदत वितरण करणार आहे. सरकारचा हेतू चांगला आहे की कमीत कमी वेळेत आणि जास्तीत जास्त जलद गतीने शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवावी. परंतु हे करत असताना ज्या तांत्रिक टेक्नॉलॉजीचा किंवा तंत्रज्ञानाचा वापर करणार आहेत ते म्हणजे ॲग्रीस्टॅक मार्फत, त्याबद्दल थोडंसं चिंताजनक वातावरण हे आहे. कारण मी स्वतः ग्राउंडवरती काम करतोय, माझं स्वतःचं CSC केंद्र आहे. मागील 1 वर्षापासून सरकारनं जसं ह्या प्रकल्पाची अनाउन्समेंट केली त्यामध्ये मी काम करत आहे. तर यामध्ये अडचणी काय काय आहेत आणि त्यामुळं शेतकऱ्याला त्यांचा जे काही मदत आहे थोडकीशी जी काय असणार आहे 8,500 किंवा 13,600 ही मिळायला विलंब लागू शकतो. कोणकोणत्या तांत्रिक अडचणी आहेत ते आपण पाहणार आहोत. त्यासोबत त्याच्यावरती तोडगा काय आहे आणि शेतकरी स्तरावरती शेतकरी काय करू शकतात त्याची चर्चा सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. त्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही चॅनलवरती प्रथम असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शेती आणि शेतकऱ्याशी निगडीत सर्व माहिती तुम्हाला एकत्र उपलब्ध होईल. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्रो, ई-केवायसी कंपल्सरी किंवा ई-केवायसीची अट जी शिथिल करण्यात आलेली आहे त्यानंतर शेतकऱ्यांना आता संभ्रमाची अवस्था निर्माण झालेली आहे की याद्या तर आमच्या हातात आहेत, मग शेतकऱ्यांनी जाऊन ई-केवायसी करायचं का नाही. कारण ज्यांनी कुणी 28 तारखेला 29 तारखेला ई-केवायसी केलेली आहे, कुणी सांगते की आमच्या खात्यावर पैसे आलेले आहेत. परंतु मग जर ई-केवायसी नाही केली तर काय करायचं. त्यामुळं आपण मदतीला मुकून जाऊ नये यासाठी शेतकरी परत एकदा ई-केवायसी करतोय. काही जण करतात, काही जण करत नाहीत. तर ही संभ्रम अवस्था टाळण्यासाठी म्हणजे तुम्हाला विनंती आहे की ई-केवायसी जर तुम्हाला तुमची यादी मिळाली असेल तर ई-केवायसी ही नक्कीच करून घ्यावी. आता दुसरा प्रश्न म्हणजे ज्या तंत्रज्ञानावरती ही सरकार अवलंबून आहे ते म्हणजे ॲग्रीस्टॅक. आता यामध्ये काय काय अडचणी आहेत ते आपण सर्वप्रथम पाहूया. ॲग्रीस्टॅकमध्ये अद्यापही आज दिनांक 1 तारीख ऑक्टोबर आहे. मी मागील 1 वर्षापासून या कार्यामध्ये आहे, सक्रिय आहे आणि आजही माझ्याकडे 10 ते 12 शेतकऱ्यांनी नवीन ॲग्रीस्टॅकची नोंदणी केली आहे. म्हणजे आपण समजू शकतो की जवळपास 10 ते 15% शेतकरी अद्यापही ॲग्रीस्टॅकची नोंदणी त्यांनी केलेली नाही आहे. म्हणजे 100% जर अनुदान सर्वांना सरसकटच जर मदत वाटप करायची असेल, पण 10 ते 15% शेतकऱ्यांनी अद्यापही ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी केली नसेल तर त्यांना मदत कशा प्रकारे मिळणार आहे. किंवा मग त्यांना परत प्रतीक्षा करावी लागणार की ॲग्रीस्टॅकचा ID काढायचा आणि मग तो तुमच्या कृषी अधिकाऱ्याकडे द्यायचा आणि मग तो वरती पाठवेल. यामध्ये परत दिरंगाई होणारच आहे. दुसरी महत्त्वाची अडचण म्हणजे ॲग्रीस्टॅकच्या जोरावरती जर मदत वाटप होत असेल तर त्याच्यावरती जे नोंदणी करण्यात आलेलं क्षेत्र आहे ते ॲग्रीस्टॅकमध्ये मुभा नाही आहे की एकापेक्षा जास्त गावात जमीन असेल तर तुम्हाला ते दुसरं गाव जोडता येत नाहीये. त्यामुळे एकाच गावात कितीही गट नंबर असतील तर एकाच गावातलंच नोंदणी करून आपण ॲग्रीस्टॅकची नोंदणी शेतकऱ्यांनी पूर्ण केलेली आहे आणि फार्मर ID काढलेला आहे. त्यामुळे एकापेक्षा 2 गावात जमीन असेल तर त्याचं काय आणि त्याची मदत कशी प्रकारे मिळणार हाही प्रश्नचिन्ह आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांच्या कुणाची खरेदी विक्री आता झालेली आहे किंवा जे खातेदार आहेत ते मयत झालेले आहेत आणि वडिलोपार्जित जमिनीचं हस्तांतर करणार आहे झालेलं आहे, सातबाऱ्यावरती झालेलं आहे असताना सुद्धा आता त्यांना ज्यांनी नवीन खातेदार आहेत ते ज्यावेळेस फार्मर ID काढायला जातात तर त्यांना ते फार्मर ID काढता येत नाहीये. मग अशा वेळेस नवीन खरेदी विक्री असेल, वारसा हक्क असेल तर अशा वेळेस नवीन खातेदारांनी काय करायचं हा प्रश्न आणखी शेतकऱ्यांसमोर आहे आणि याचंही उत्तर अद्यापही सरकारकडनं मिळालेलं नाहीये. तर या सगळ्या तांत्रिक अडचणी आहेत. आशा करूया की या तांत्रिक अडचणीचंही निरसन सरकारमार्फत होईल आणि लवकरात लवकर फुलला फुलाची पाकळी शेतकऱ्याच्या शेतात हातात आणि खात्यात पैसे पडू. सरकारचं वाटपाच्या बाबतीत काय पाऊल असणार आहे त्याबद्दल नवीन अपडेट्स काय येत आहेत ते वेळेतच मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. त्यासाठी पुन्हा एकदा विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.